तर इकडे अंकिता सर्वांना सांगते की मी रडत रडत नवस केलेला होता। चला तर बघूया तिने कोणता नवस केलेला होता। तर इकडे सगळे बेडरूम एरियामध्ये टीम बीचे सदस्य बसलेले असतात आणि अंकिता सांगते की ड्रायव्हिंग स्कूलमध्ये मी 8 दिवसातच कार चालवायला शिकलेले होते आणि त्यानंतर मी डायरेक्ट 2 आठवड्यांनी माझी स्वतःची कार घेऊन आले। तर मला असं झालं होतं की नवी मुंबईतून मला नेरूळला जायचं होतं, पण वाशीमध्ये लागते आणि तिथं अशा छोट्या छोट्या लेन आहेत, तर त्याच्यामधून गाडी वळवायलाच मला प्रॉब्लेम झालेला होता। पण मी लॉकडाऊनमध्ये गणपतीला घरी गेलेले नव्हते लॉकडाऊन असल्यामुळे, त्यामुळे तो माझा गणपती चुकलेला होता। त्यामुळे मी रडतच गाडीतूनच नवस केलेलं होतं की मी माझ्या कारमधून गणपती घेऊनच तिकडे येईन। पण वाशीला जाताना असा प्रॉब्लेम झाला की जोपर्यंत गणपतीला जाणार नाही घरी तोपर्यंत मी गाडीमध्ये सुद्धा गणपती बसवणार नाही असं ठरवलेलं। त्यामुळे वाशीतून बाहेर निघताना ज्यावेळेस टर्न घ्यायचा होता त्यावेळेस मला असं झालं की अरे मी कशी गाडी चालवू, इथं तर गणपती पण नाहीये। तर मी माझ्या मित्राला खिशामध्ये एक छोटासा गणपती दिला होता, तो घेऊन बस, आणि त्याला मी सांगते की हात दाखव, इंडिकेटर लावून पण तिथे लोक थांबत नाहीत वाशीमध्ये। तर अशा प्रकारे मी गाडी शेवटी टर्न घेतली आणि मग मला जरा बरं वाटलं, पण मी खूप जास्त घाबरलेले। तेवढ्यातच पॅडीदादा सांगतो की मला ॲक्टर असलेला खूप फायदा झाला, कारण मी ऑब्झर्वेशन करतो स्विमिंग करताना पण आणि ड्रायव्हिंग करताना पण। कारण मी मुलीला सांगितलेलं घाबरू नकोस, लोक जसे करतात ते मी बघायचो आणि त्यानंतर मी करायचो। पण ज्यावेळेस मी पुण्यात गाडी चालवत होतो त्यावेळेस तिथले लोक म्हणायचे येत नाही तर कशाला गाडी चालवायचं, पण मी माझ्या मनाला सांगायचं की ठीक आहे अजून 2 महिन्यांनी परत मी इथेच येतो आणि मग तुम्हाला पुण्यामध्ये गाडी चालवून दाखवतो। तर अशा प्रकारे इथे प्रत्येकजण आपला एक्सपिरियन्स शेअर करताना दिसतोय। तर अंकिताचा हा किस्सा खरंच खूप मजेदार होता आणि अंकिताची याच्यावरूनच गणपतीवरती असलेली श्रद्धा दिसून येते। थोडक्यात कोकणी लोकांची ही गणपतीवरती श्रद्धा असतेच। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।